नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 9वीचा वर्क आणि एनर्जीचा मधला पॉइंट पाहणार आहोत. फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे आपण त्याला म्हणतो मुक्त पतन. ठीक आहे. फ्री फॉल. मुक्त पतन असं म्हणत असतो. म्हणजे पहा, फॉर एक्झाम्पल आपण एखादी वस्तू काय केली, वरती फेकली आणि वरती फेकल्याच्या नंतर तिला खाली येत असताना आपण कोणताही त्यावरती फोर्स लावत नाही. तर तो कशामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे पृथ्वी त्यावरती कोणता? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्या वस्तूवरती ॲक्ट होत असतो तेव्हा त्या फॉलिंगला आपल्याला काय म्हणायचं आहे? फ्री फॉल असं म्हणतात. म्हणजे मुक्त पतन असं म्हणतात. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट केलेला असतो आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच ती वस्तू कुठे येते? फॉलिंग ऑन द ग्राउंड. म्हणजे जमिनीवरती येऊन पडते. तेव्हा त्या फॉलिंगला आपण काय म्हणतो? फ्री फॉल असं म्हणत असतो. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेले पहा, इफ वी रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ हाईट. म्हणजे आपण जर एखादी वस्तू कुठून सोडली रे? हाईटवरून सोडली, उंचावरून जर सोडली तर पहा, इट गेट पुल टुवर्ड्स द अर्थ. हे आपल्याला माहिती आहे की हे कोणाकडे खेचल्या जाते? टुवर्ड्स द अर्थ. म्हणजे पृथ्वीकडे खेचल्या जाते. आत्ताच आपण पाहिलं, वरून जर एखादी वस्तू जर खाली पडली तर ही कुठे पडते? खाली पडते, टुवर्ड्स द अर्थ. ती आकाशात जाते का? नाही. म्हणजे अर्थ जी आहे ती ऑब्जेक्टवरती कोणता फोर्स ॲक्ट करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असते. अँड बिकॉज ऑफ, आणि हे कशामुळे होतं? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन अ ऑब्जेक्ट. ठीक आहे. अन ऑब्जेक्ट फॉलिंग slowly under the influence of gravitational force is said to be a free fall. आणि जेव्हा एखादी वस्तू कशाच्या? ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बलामुळेच खाली येत असते तेव्हा तिला आपण काय म्हणतो? फ्री फॉल म्हणतो किंवा फॉलिंग फ्रीली असं म्हणत असतो. आलंय लक्षात? त्याची डेफिनेशन आपण लिहून घेऊ. पहा, फ्री फॉलची काय सांगता येईल? an object falling slowly under the influence of gravitational force. Okay, it's said to be a freely falling. मग आपण काय म्हणू शकतो? is said to be free fall किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? falling freely असं आपण म्हणत असतो. ओके. देन पहा, ओके, फॉलिंग फ्रीली असं म्हणत असतो. म्हणजे उंचावरून सोडलेली वस्तू फक्त कशामुळे? गुरुत्वीय बलानेच खाली येत असते. त्याला आपल्याला काय म्हणायचंय? फॉलिंग फ्रीली किंवा फ्री फॉल असं म्हणतात. म्हणजे मुक्त पतन असे म्हणतात. ओके. मग आता हेच आपल्याला कशाच्या सहाय्याने पाहायचं रे? आपल्याला एक एक्सप्रेशन पाहायचं आहे आणि त्याद्वारे आपल्याला फ्री फॉल कसं असतं हे आपल्याला एक्सप्रेशनच्या द्वारे काढायचं आहे. मग यासाठी पहा, आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ऑफ मास यम. आपल्याला एक वस्तू घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक काय घेतली? यम. या वस्तू यम एवढं वस्तुमान असलेली, मास असलेली आपण ऑब्जेक्ट घेतलेली आहे आणि या ऑब्जेक्टचं आपल्याला काय घ्यायचं आहे? कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी पण घ्यायची. ओके. देन पहा, ही काय करायची? ऑब्जेक्ट एच एवढ्या हाईटवरून फॉल करायचे, म्हणजे खाली टाकून द्यायचे. फॉलिंग फ्रीली. when the object is at a different height. जर आपण काय केलं?
कमी उंचीवरून ते ऑब्जेक्ट खाली टाकून पाहायची, मग जास्त उंचीवरून टाकून पाहायची आणि त्याची व्हॅलॉसिटी आपल्याला काय करायची आहे, चेक करायची, किंवा आपल्याला टोटल एनर्जी काढायची आहे. या जर कमी उंची हाईटवरून आपण ऑब्जेक्ट सोडली तर त्याची टोटल एनर्जी काय येते. जर आपण हाईट जास्त वाढवली आणि तिथून जर आपण एखादी ऑब्जेक्ट खाली सोडली तर त्या ठिकाणी टोटल एनर्जी काय येते हे आपल्याला एक्सप्रेशनच्या सहाय्याने पाहायचं आहे. ठीक आहे, मग आता तेच आपण पाहू. फ्री फॉलचं तुम्हाला लक्षात आलं असेल. आपण ही डेफिनेशन जी आहे ही पुसून घेऊ, म्हणजे आपल्याला जरा फिगर वगैरे काढायला जागा पुरेल आणि त्यावरचं एक्सप्रेशन लिहायलाही जागा पुरेल. ठीक आहे, आपण फिगर काढून घेऊ. पहा फ्री फॉलची. फर्स्टली ठीक आहे, मध्ये याला आपल्याला नावं द्यायची आहेत. पहा या पोझिशनला ए नाव द्यायचं आहे, या पोझिशनला बी आणि या पोझिशनला आपल्याला नाव द्यायचं आहे सी. ठीक आहे, ए पासून बी पर्यंतची आपण हाईट जी आहे ही डिस्टन्स किंवा हाईट म्हणू त्याला, ते आपण एक्स मानू. त्यानंतर सी पासून ते बी पर्यंतचं जे हाईट आहे ते आपण एच मायनस एक्स, आणि ऑल जी ए टू सी पर्यंत जी हाईट आहे त्याला आपण काय म्हणू, एच असं मानू. ओके, आता पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, थ्री पोझिशनवरती टोटल एनर्जी किती आहे ते पाहायचे. म्हणजे ए या पोझिशनवरती टोटल एनर्जी किती आहे, बी या पोझिशन आणि सी या पोझिशनवरती टोटल एनर्जी कशी आहे हे आपल्याला पाहायचे. सेम आहे की डिफरंट आहे हे आपल्याला फ्री फॉलच्या सहाय्याने एक्सप्लेन करायचं आहे. मग आता यामध्ये पहा, आपण पॉईंट ए जर घेतला, ए या पॉईंटवरती हाईट एच फ्रॉम द ग्राउंड, म्हणजे पॉईंट ए जो आहे हा ग्राउंडपासून किती उंचीवरती आहे, एच एवढ्या हाईटवरती आहे. हे काय ग्राउंड लेवल आहे, सी म्हणजे काय ग्राउंड लेवल आहे, जमिनीचा भाग आहे. आणि तिथून ए पॉईंटची जी काही हाईट आहे ही आपण कशाने डिनोटेट केलेली आहे, एचने डिनोटेट केलेली आहे. ओके, देन पहा पॉईंट बी जो आहे, बी ॲट द डिस्टन्स एक्स वर्टिकली बिलो द ए, म्हणजे बीचं जे डिस्टन्स आहे वर्टिकली बिलो, म्हणजे सरळ जर ए पॉईंटपासून खाली घेतलं तर बी या पॉईंटचं डिस्टन्स आपण कशाने मेजर केलेलं आहे, एक्सने मेजर केलेलं आहे. अँड देन लेट्स पॉईंट सी. मग आता पॉईंट सीचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं ग्राउंडचं, तर पहा डायरेक्टली बिलो कुठून आहे, ए टू बी अँड बी टू सी. कुठून आहे पहा, ग्राउंड सी जी आहे ही डायरेक्ट ए टू बी पासून कशी आहे, वर्टिकली बिलो आपल्याला कोणता पॉईंट दिसून येतो, सी म्हणजे ग्राउंड लेवलला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचं जे आपल्याला काय करायचे, जी काही हाईट आपल्याला बी पासून सी पर्यंतची दिलेली आहे, ग्राउंड लेवलपर्यंतची ती किती दिली, एच मायनस एक्स दिलेली आहे. ओके, मग आता पहा आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं सांगितलं आहे त्यांनी. या ठिकाणी आपल्याला एनर्जीज कॅल्क्युलेट करायच्यात, ए बी आणि सी. ऑब्जेक्ट जर ए पॉईंटवर असेल तर त्या ऑब्जेक्टची एनर्जी काय असेल, मग ऑब्जेक्ट नंतर बी पॉईंटवरती आल्याच्या नंतर त्याची एनर्जी काय असेल, आणि ऑब्जेक्ट सी या पॉईंटवरती आली तर त्याची एनर्जी किती असेल, हे आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी वरती. मग आता फर्स्ट आपण काय करू, पॉईंट एचा विचार करू. पॉईंट ए या ठिकाणी आपण फर्स्ट टाकू आणि पॉईंट एचा विचार करू. पॉईंट ए वरती एनर्जी जी आहे त्या ऑब्जेक्टची एनर्जी, म्हणजे या ठिकाणी एखादं ऑब्जेक्ट असेल आणि या ऑब्जेक्टची एनर्जी जी आहे या पॉईंटवरती किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग आता पहा, जर ऑब्जेक्ट जी आहे ए या ठिकाणी कशी आहे रे, स्टेशनरी आहे की नाही. आपण एखादी वस्तू या ठिकाणी ठेवलेली आहे, इथे ठेवलेली आहे, म्हणजे ही ए पॉईंट झाला. आणि या ठिकाणी आता ऑब्जेक्ट कशी आहे, स्टेशनरी आहे, स्थिर आहे. मग स्टेशनरी असल्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय येईल रे,
यू, इनिशियल व्हेलॉसिटी आपण कशामध्ये डिनोट करतो, यू मध्ये. मग स्टेशनरी असल्यावरती ऑब्जेक्ट जर स्टेशनरी असेल तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी कशी असते, या ठिकाणी 0 असते. म्हणजे पॉईंट ए वरती इनिशियल व्हेलॉसिटी काय येणार आहे, 0 येणार आहे. त्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी कशी येणार आहे, 0 येणार आहे. मग आता यासाठी आपल्याला पहा एनर्जी कॅल्क्युलेट करायची, तर त्यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या दोन्ही पण एनर्जी कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला टोटल एनर्जीसुद्धा कॅल्क्युलेट करायची आहे. प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी त्या ऑब्जेक्टची कॅल्क्युलेट करायची आहे. ओके. मग आता पहा आपण पॉईंट एवरती इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे या ऑब्जेक्टची स्टेशनरी असल्यामुळे कशी सांगितलेली आपण, 0 आहे इनिशियल व्हेलॉसिटी. देन मग आता कायनेटिक एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय रे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, आपण एक्सप्रेशन डिराईव्ह केलेलं आहे की नाही, 1/2 मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. काय, 1/2 मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. हे काय, कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपण काढलेलं आहे. ओके, सर्वांना माहिती आहे. देन पहा मग आता या ठिकाणी आपण काय करू, हे एक्सप्रेशन लिहून घेऊ. काय, 1/2 मास कशाने डिनोटेड करतो, यमने. व्हेलॉसिटी, आता या ठिकाणी व्हेलॉसिटी कोणती आहे रे, इनिशियल व्हेलॉसिटी आहे. त्यामुळे या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, यू स्क्वेअर अशी आपल्याला लिहिता येते. मग आता याची किंमत टाकू आपण, यूची किंमत इंटू यम इंटू यू स्क्वेअर म्हणजे किती, 0 आहे. यूची किंमत किती आहे, 0. मग आता शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर काय येतं आपल्याला माहिती आहे, 0. मग आता फर्स्ट आपण पॉईंट ए मध्ये आपली कायनेटिक एनर्जी काय आली रे, 0 आली. त्या ऑब्जेक्टची ए या पॉईंटमध्ये कायनेटिक एनर्जी काय आली, 0. कारण की आपल्याला सरळ सरळ दिसतंय की काय, ऑब्जेक्ट ही कशी आहे, स्टेशनरी आहे, स्थिर आहे. आणि स्थिर असल्यावरती त्यामध्ये कायनेटिक एनर्जी निर्माण होईल का, होणार नाही. म्हणजे आपल्याला ए या पॉईंटवरती कायनेटिक एनर्जी काय आली, 0 आलेली आहे. मग आता कायनेटिक एनर्जी 0 आली. आता पाहू आपण पोटेन्शियल एनर्जी काय येते ती. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, mgh. आता या ठिकाणी आपल्याला ए या पॉईंटवरती दाखवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला मास पण नाही आहे, जी पणची किंमत नाही आणि एच पण नाही. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय राहणार आहे, mgh एवढीच राहणार आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला पहा, कारण की ऑब्जेक्ट कशी आहे, स्टेशनरी आहे की नाही आणि स्थिर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही किती येणार आहे, mgh येणार आहे. मग आता या दोन्हींचं आपल्याला काय करायचं आहे, टोटल एनर्जी काढायची. टोटल एनर्जी काढण्यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय करावं लागेल रे, बेरीज करावं लागेल, तरच काय येईल, टोटल एनर्जी. मग त्याचा फॉर्म्युला करू आपण. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आहे, 0 आणि पोटेन्शियल एनर्जी काय आली, mgh. म्हणजेच टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh. ओके. मग आपल्या लक्षात येईल पॉईंट ए वरती जी टोटल एनर्जी आहे पॉईंट ए वरती ही किती आलेली आहे, mgh एवढी आलेली आहे. हे काय पाहू आपण, एक्सप्रेशन फर्स्ट करू पॉईंट ए वरचं. लक्षात आलंय सर्वांच्या. ओके. आता पहा आपण टोटल एनर्जी काढली आहे या पॉईंटवरची. आता आपल्याला कोणत्या पॉईंटवरची काढायची आहे, पॉईंट बी वरची. मग आता या ठिकाणी आपण काय करू, पॉईंट बी ची काढू. पॉईंट बी. मग आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आपल्याला घ्यायची आहे तर ही व्हेलॉसिटी कुठलची घ्यायची आहे रे, बी या पॉईंटवरची घ्यायची आहे. आणि इट्स रिचेस पॉईंट बी म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ऑब्जेक्ट कुठपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, ए पासून सोडल्याच्या नंतर बी पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. वरून सोडला ना आपण ऑब्जेक्ट, मग तो ऑब्जेक्ट वरून सोडल्याच्या नंतर ए पॉईंट पासून कुठपर्यंत येऊन पोहोचला, बी या पॉईंटपर्यंत येऊन पोहोचला. मग आता त्याची आपल्याला एनर्जी काढायची बी या पॉईंटपर्यंत आल्याच्या नंतर. मग आता एनर्जी काढल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय काय माहिती आहे हे लिहिणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स किंवा इनिशियल व्हेलॉसिटी ही काय या ठिकाणी 0.
बी या पॉईंटवरती आल्याच्या नंतर इनिशियल तिथं स्टॉप झाल्याच्या नंतर इनिशियल व्हेलॉसिटी काय येणार आहे, 0 येणार आहे. आता या ठिकाणी डिस्टन्स जे आहे हे किती झालेलं आहे, ए पासून बी पर्यंत एक्स एवढं झालेलं आहे. किती झालेलं आहे, एक्स. ओके. अँड देन असलरेशन किती आहे बरं, असलरेशन म्हणजे आता ही ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत आली की नाही, म्हणजे काय झालं, वेलॉसिटी चेंज होणार आहे. म्हणजे असलरेशन आपल्याला या ठिकाणी असलरेशन आहे, परंतु ते कशामध्ये घ्यायचे आपल्याला, जी ग्रॅव्हिटी, कारण की वस्तू ऑब्जेक्ट जी आहे ही ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शनने काय होती, अट्रॅक्ट होती. ग्रॅव्हिटी काय करते, त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते, स्वतःकडे आकर्षित करून घेते, म्हणजे त्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट आहे. म्हणजेच असलरेशन आपल्याला या ठिकाणी काय करायचे, जी असं मानायचे. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला कायनेटिक एनर्जी घेण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचे, एक न्यूटन्सचा लॉ यूज करायचा आहे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन यूज करायचा आहे. आणि तो न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आहे पहा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. पहा आता या ठिकाणी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर. आता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर काय रे, 0. 0चं स्क्वेअर 0च येणार आहे. 2 इंटू एची किंमत काय आहे, जी, आणि यस काय आहे, यसची किंमत काय, एक्स. म्हणजे व्ही स्क्वेअर काय आला या ठिकाणी, 2gx आला. ओके. 2gx. मग आता ही जी काही किंमत आली व्ही स्क्वेअरची, जी आपल्याला किंमत आलेली आहे, व्हॅल्यू जी आलेली, ही कशामध्ये टाकायची आपल्याला, या कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची. मग आता आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. मग टाका ह्या व्ही स्क्वेअरमध्ये ही व्हॅल्यू, 1/2 m इंटू 2gx. व्हीची व्हॅल्यू टाकली व्ही स्क्वेअरची, 2 काय झाले, कॅन्सल. मग राहिलं आपल्याकडे काय, mgx. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय राहिलं, mgx. ओके. आपली कायनेटिक एनर्जी काय आली, बी या पॉईंटवरती mgx एवढी कायनेटिक एनर्जी आली. देन पहा, मग हाईट ऑफ ऑब्जेक्ट फेन, आता बी या पॉईंटवरती आपल्याला काय करायची, हाईट काढायची. तर या बी या पॉईंटवरती त्या वस्तूची हाईट किती येणार आहे रे, h-x. ग्राउंडपासून जर विचार केला, ती ऑब्जेक्ट इथं पोहोचल्याच्या नंतर त्याची हाईट किती येणार आहे, h-x येणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण पोटेन्शियल एनर्जी काढत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला एचची व्हॅल्यू जी आहे ही काय घ्यायची, h-x घ्यायची. मग आता पहा, पोटेन्शियल एनर्जी घेऊ, mgh. मग आता mgh व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला, h-x. गुणून घ्या आतमधल्या संख्येला, काय येईल, mgh मायनस mgx, mgh मायनस mgx. ओके. हे काय आली, आपली पोटेन्शियल एनर्जी आली. मग आता आपल्याला टोटल एनर्जी बी या पॉईंटवरची काढायची. मग पहा, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी काय आलेली आहे आपली, mgx प्लस पोटेन्शियल एनर्जी काय आली, mgh मायनस mgx. मायनस प्लस मायनस काय होतात रे, कॅन्सल होतात, हे आपल्याला माहिती आहे. मग आपली टोटल एनर्जी काय आली बी या पॉईंटवरती पण mgh आलेली आहे. आले लक्षात, बी या पॉईंटवरती सुद्धा आपली टोटल एनर्जी काय आली, mgh एवढीच आलेली आहे. टोटल एनर्जी जी आहे ही चेंज होत नाही, फ्री फॉल होत असताना टोटल एनर्जी चेंज होत नाही. ती ए या ठिकाणी पण mgh राहते, बी या पॉईंटवरती आली तरी पण टोटल एनर्जी कशी राहते, mgh राहते. आता सी या पॉईंटवरती कशी होते हे आपल्याला पाहायचं आहे. एवढं लक्षात आलं असेल तर आपण इकडचं जे आहे हे पुसून घेऊ. पॉईंट सीचं आपल्याला पाहायचं आहे. पॉईंट सी. ठीक आहे. आता पॉईंट सी वरती आल्याच्या नंतर जी ऑब्जेक्ट आहे ही कोणत्या लेवलला आली रे,
ग्राउंड लेवलला आली की नाही. म्हणजेच या ठिकाणी जी काही इनिशियल व्हेलॉसिटी तर या ठिकाणी पण कशी राहणार आहे, झिरोच राहणार आहे, कारण की खाली वस्तू येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काय आली या ठिकाणी, झिरो आलेली आहे. आता डिस्टन्स जे काय हे किती येणार आहे, ए पासून ते सी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे, एच आहे. म्हणजेच यस किती येणार आहे, एच. ओके. अँड देन असलरेशन आपल्याला माहिती आहे, आपण काय घेतो त्याला, जी ग्रॅव्हिटी घेत असतो. मग आता यावरून आपल्याला पहा या ठिकाणी पण व्ही स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. न्यूटन्स लॉ ऑफ मोशनवरून तो आपण पहिल्यांदा यूज केला होता. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a. मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू काय रे, झिरोचा स्क्वेअर काय येतो, 0 प्लस 2a म्हणजे काय, जी, आणि यस म्हणजे काय, एच. मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं आपलं, 2gh. मग आता व्ही स्क्वेअरची किंमत कशामध्ये टाकायची आपल्याला, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येईल, 1/2 mv स्क्वेअर. मग टाका व्ही स्क्वेअरची 2gh व्हॅल्यू, 1/2 इंटू m इंटू 2gh. हे 2 कॅन्सल झाले. मग कायनेटिक एनर्जी या ठिकाणी किती आली, mgh एवढी आली. आलं लक्षात, कायनेटिक एनर्जी काय आली, mgh. आता या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल एनर्जी पण काढायची. मग आता पोटेन्शियल एनर्जी काय फॉर्म्युला आहे, mgh फॉर्म्युला आहे. पण आता आपली ऑब्जेक्ट कुठे पोहोचलेली आहे, ग्राउंड लेवलला पोहोचली की नाही. मग हाईट काय झाली याची, 0 झाली. या ठिकाणी आपल्याला हाईट काय घ्यायची आहे, 0. मग करा, m इंटू जी इंटू एचची व्हॅल्यू काय टाकली, 0. 0ने कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर काय येतं, 0. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी किती आलेली आहे रे, 0 आली. मग आता टोटल एनर्जी पाहू येते का, mgh. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय आली, mgh प्लस पोटेन्शियल एनर्जी 0. मग टोटल एनर्जी सी या पॉईंटवरती किती आली, mgh. पहा पॉईंट सी वरती सुद्धा टोटल एनर्जी किती आलेली आहे, mgh एवढीच आलेली आहे. म्हणजे आपण इक्वेशन A 1 2 आणि 3 पाहिले. म्हणजेच पॉईंट ए बी आणि सी यावरती टोटल एनर्जी कशी राहते, सेमच राहते, असं आपल्याला या एक्सप्रेशनवरून समजलेलं आहे. आले लक्षात. देन पहा, मग एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी, प्रत्येक वस्तूमधली जी पोटेन्शियल एनर्जी असते, व्हेन द हाईट अबव फ्रॉम द ग्राउंड, त्या वस्तूची उंची ग्राउंडपासून जर कशी असेल, उंचावरती असेल, तर इट कीप गेटिंग कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. तर त्याचं रूपांतर जे आहे हे कशामध्ये होतं, कायनेटिक एनर्जीमध्ये होत असतं. अँड फॉल टुवर्ड्स द ग्राउंड, आणि ती नंतर कायनेटिक एनर्जीमध्ये झाल्यामुळे ती कुठे येऊन पोहोचते रे, फॉलिंग टुवर्ड्स द ग्राउंड, म्हणजे जमिनीपर्यंत येऊन पोहोचल्या जाते. अँड देन रिचिंग द ग्राउंड पॉईंट सी, जेव्हा ती ऑब्जेक्ट कोणत्या सी या पॉईंटपर्यंत ग्राउंडपर्यंत येऊन पोहोचते, तेव्हा त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन जे आहे, कन्व्हर्टेड इंटू ऑल द पोटेन्शियल एनर्जी गेट कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. अँड परंतु पहा, ॲट एनी पॉईंट ऑफ फॉल द टोटल एनर्जी रिमेन कॉन्स्टंट. कुठूनही जरी वस्तू काय झाली, खाली आली, तरी त्या ठिकाणी टोटल एनर्जी मात्र कशी राहते, कॉन्स्टंट राहते, म्हणजे स्थिर राहते, आपल्याला असं दिसून येतं. मग आता ते आपण पाहू, ए बी आणि सी या पॉईंटवरती कशी स्थिर राहिलेली आहे, ते कॉन्स्टंट कशी राहते हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा कशी स्थिर राहते, आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जीचं काय फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल, ठीक आहे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग आता टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए किती आलती आपली टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए वरती, mgh प्लस 0, म्हणजेच काय आली रे, mgh आली. मग हीच टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी या पॉईंटवरती काय होती, टोटल एनर्जी काय आली होती रे,
या ठिकाणी यम जी एक्स प्लस यम जी एच मायनस यम जी एक्स म्हणजेच काय आलं होतं, यम जी एच एवढी आली होती. आणि टोटल एनर्जी ॲट सी पॉईंट, यावरती किती आलेली आहे आपली टोटल एनर्जी, यम जी एच प्लस 0 इज इक्वल टू यम जी एच. या ठिकाणी उलट झालं आपलं, या ठिकाणी 0 आहे आणि या ठिकाणी काय आहे, यम जी एच पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. मग आपण पाहिलं टोटल एनर्जी आहे पॉईंट ए, पॉईंट बी आणि सी वरती कशी राहिलेली आहे, कॉन्स्टंटच राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. हे आपण काय पाहिलं, फ्री फॉलिंग होत असताना टोटल एनर्जी कोणत्याही पॉईंटवरती चेंज होत नाही, कधी पण कशी राहते, कॉन्स्टंटच राहते. हे आपण या फिगरच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आणि एक्सप्रेशन पाहिलेलं आहे. हे एक्सप्रेशन सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. पुढचा जो पॉईंट आहे पॉवर, हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासू. तोपर्यंत या ठिकाणीच थांबू.